हा, हळवे सर बोला. नमस्कार. नमस्कार काका. नमस्कार. हा, नमस्कार. फार सुंदर उदाहरण आहेत आणि आधुनिक विज्ञानाला याला चॅलेंज करताच येणार नाही या उदाहरणांना सगळ्या. अगदी 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 आणि खरं. आणि उदाहरणार्थ दुसरं एक आणखी एक उदाहरण म्हणजे परागकण कुठे आपल्याला दिसतात, पण हा ते हा जेव्हा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातात तेव्हा फलीकरण होतं, फलाची निर्मिती होते, फुलाची आणि अगदी फलाची. अगदी ते पण बरोबर आहे. दिसत नाहीत आपल्याला. असे बरोबर. अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे ते पुष्कळ नाहीत असं पुष्कळ. म्हणायचं का, असं म्हणताच येणार नाही. हा, म्हणजे जे दिसत नाही त्याचं अस्तित्व नाही असं हा, म्हणताच असं येणार नाही. म्हणता येत नाही, असं असं म्हणता म्हणताच येत येणार नाही. नाही. अगदी हो खरं ना. आहे, अगदी खरं आहे. आता शरीरात सुद्धा आपण म्हणतो की कशावरून आत्मतत्व आहे, तर आपण ही चेतना जी आहे तिला आपण आत्मतत्व समजतो. अगदी ती तर बरोबर. आपल्याला सतत जाणवते, पण ती म्हणजेच आत्मतत्व हे कळत नाही, कारण की हे आपल्याला देहभाव आहे म्हणून आपण सांगता त्याप्रमाणे. अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर. हा, आणि त्यामुळे म्हणजे आपल्याला त्याची जाणीव होत नाही की हे आत्मतत्व किंवा हे परमात्म तत्व हेच आहे. हा हा ह्याची जाणीव होत नाही. याच्यामध्ये महत्वाचं काय माहितीये का, माणसाची जी जाणीव असते की नाही, जाणीव, ही जाणीव, हा. जाणीवेचा आधारच अहंकार आहे. लक्षात घ्या. अहंकार आहे, हो. हा, हो. जाणीवेचा आधारच अहंकार आहे. म्हणजे आता मी पाहतो, हो. मी अनुभव घेतो, म्हणजे या ठिकाणी हो. मी नावाची गोष्ट येते आणि त्या हो. मी त्या बरोबरीने जाणीव येते. आणि हो. ज्यावेळेस ती जाणीव संपते तेव्हा मी संपतो, तोपर्यंत मी हो. राहतोच. आपण म्हणजे असं म्हणत नाही की तो पाहतो म्हणून, असं म्हणत नाही नाही कधी. नाही, म्हणजे आपण झोपेत जेव्हा जातो की नाही तेव्हा आपला हो. अहंकार शून्य होतो. शुद्ध बरोबर आहे की शून्य नाही? होतो. म्हणजे हो. म्हणून आपण ज्याला अनुभव अनुभव म्हणतो की नाही, तो अनुभव नसतो, तो अहंकार हो. असतो. अहंकार असतो तो. तो अहंकार, आणि अहंकार जिथे आहे ना तिथे आत्मतत्व कळू शकत नाही. कळू कारण शकत नाहीये. कारण अहंकार म्हणजेच अज्ञान आहे. हो. आणि जेव्हा हो. आणि जेव्हा अज्ञान असतं ना तेव्हा हो. ज्ञानयुक्त ज्ञानस्वरूप आत्मतत्व कळू शकत नाही. हे हो. एकमेकाला हो. कॉन्ट्राडिक्टरी आहे. आणि कॉन्ट्राडिक्टरी आहे. आणि म्हणून आपण ज्याला अस्तित्व म्हणतो ना, आता पुढचं मी सांगतो तुम्हाला, अस्तित्व जे म्हणतो की नाही आपण, तर हो. ते ते आपल्या जाणीवेत असलेल्या अस्तित्वाला आम्ही अस्तित्व म्हणतो. हम्म. हा, म्हणजे आता मी जसं माझं शरीर मला जाणवत आहे म्हणून माझं अस्तित्व आहे. हो. आहे की नाही? म्हणजे हो. डॉक्टर सुद्धा जेव्हा तपासणी करतात आणि म्हणतात हो. आहे बरं काय अजून, असं हो. जेव्हा आहे म्हणतात म्हणजे काय आहे, तर त्या देहाला धरून ते आहे म्हणतात. आहे म्हणतात, बरोबर. हा, पण वस्तुतः ही आहे म्हणण्याचा जो विषय आहे तो सापेक्ष अस्तित्वावर आहे. हे सापेक्षता आहे. ही हम्म. निरपेक्ष अस्तित्व म्हणजे ऍब्सोल्यूट एक्झिस्टन्स निरपेक्ष नाही, नाही. हा, पण ते निरपेक्ष निरपेक्ष अस्तित्व हे खरं अस्तित्व आहे, हे म्हणजे ते खरं, हे खरं. आत्मतत्व आहे. हे ते खरं आत्मतत्व. आत्मतत्व आहे. तर हम्म. त्या निरपेक्ष अस्तित्वाला जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर हो. तुम्हाला पहिल्यांदा जाणीव संपली पाहिजे तुमची. म्हणजे हम्म. 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 तुमचा अहंकार दूर गेला झाला पाहिजे. जेव्हा तुम्ही निरंकारी स्थितीमध्ये आणि तुमची प्रज्ञा जागृत झाली तर हो. तुम्हाला ते ते जे आत्मतत्वाची जी जाणीव आहे ते चक्क अशा प्रकाशाने तुम्हाला जाणवेल की तिथे हो. आपण काही कुठल्याही प्रकारचं कर्तृत्व केलेलं नाही, परंतु ज्ञानाचा प्रकाश स्पष्ट झाला आपल्या समोर. हो. तर हो. तर त्या अस्तित्वाची जी जाणीव आहे म्हणजे त्याला निरपेक्ष अस्तित्व. म्हणजे एक एक आहे जाणीवेचं अस्तित्व आणि दुसरं आहे अस्तित्वाची जाणीव. हो. हे दोन जे हो. आहेत ना, हा, अस्तित्व तर जाणीवाचं अस्तित्व आहे, एकदम अहंकार आहे. विरोधी आहेत एकमेकाच्या. हा, हे विरोध. हो. तर हो. अस्तित्वाची जाणीव ज्यावेळेस होईल त्यावेळेस त्याला आत्मतत्व कळेल. खरं कळालं खरंय. ना? खूपच सुंदर विचार आहेत आणि किती सुंदर छान सांगितले उदाहरणं हा, घेऊन. हो. अगदी 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 कोणालाही कळू शकेल असं आहे हे. अगदी अगदी म्हणजे कोणा सहजतेने समजेल असा असा विषय आहे हो. तो. हा, हो. खूप छान. खूप छान काका. नमस्कार, स्वाभाविक. नमस्कार. 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 हा, बोल नमस्कार. आई, आई बोल. आई बोल. आई. हा, तू बोल. आजचं फार मोलाचं झालं बरं काय. हा कारण हा हा आपण कोण आहेत आणि ईश्वर कुठे आहे हे हा कळून घेणं हे फार महत्वाचं आहे माणसाला. अतिशय महत्वाचं आहे. तेच अंतिम म्हणजे महत्वाची गोष्ट तीच आहे म्हणजे की आणखी जोपर्यंत हेच आहे. माणसाला. आणि हा, त्याकरता जे दिसत नाही ना त्यामध्ये तो असतो, कारण आपली त्याची योग्यता नाही ती पाहण्याची, त्यामुळे बरोबर. ते दिसत नाही. अगदी हा. खरं. तर ती फार योग्यता कशी निर्माण करायची हाच विषय आहे. हाच विषय आहे. आणि त्यामुळे तो योग्य ज्यावेळेस मनुष्य त्याच्यामध्ये घडून जातो, हा अभ्यासामध्ये त्याच्या चिंतनामध्ये घडून जातो, हा त्यावेळेस प्रत्यक्ष त्याला दर्शन होतं. हा म्हणजे एकरूपता आहे तिथे. म्हणजे तो एक घडून रूपच. जाणं म्हणजे आपल्या आपल्या वेगळेपणाची जाणीव जिथे संपेल तिथेच तो घडलेला असतो. म्हणजे तेच आप- आप- अहंकार संपला पाहिजे हा, म्हणजे माणसाचा. निरंकारी अहंकार स्थितीमध्ये, सहज अवस्थेमध्ये, साम्य सहजावा. अवस्थेमध्ये आणि तो एकरूप अवस्थेमध्ये जेव्हा जातो तेव्हा त्याला आत्मतत्वाची जी काही आहे अगदी प्रतीती, तर अगदी ती बरोबर. प्रतीती तो प्रतीती रूप होऊन जात होतो, नुसती प्रतीती नाहीये. तर तो कारण स्वतः स्वतः प्रतीती म्हणजे अनुभव, अनुभव्य आणि कारण अनुभोक्ता, ही जी हा. त्रिपुटी आहे ना, ती त्रिपुटी बरोबर जेव्हा आहे. शून्यवत होते त्यावेळेस त्याला त्या आत्मस्थितीची प्रतीती होती.
कारण त्याच्यासारखं आपण झालं तर त्याला ते कसं आपल्याला दिसेल. आपण मग वेगळे असतो ना. वेगळेपणा आला की तो जीवभाव आलाच. आणि जीवबाला जीव हा, आणि एकरूपता. आत्मबोधामध्ये ज्यावेळेस हा, आत्मभावामध्ये आत्मबोधामध्ये एक. ज्यावेळेस हा, त्यावेळेस अगदी तो एक. हं, असं खूपच आहे. आहे. तर ते करणं आवश्यक आहे. म्हणून त्याने आणि वेगवेगळे एवढे दृष्टांत जे दिले ना, तर त्या सगळ्या दृष्टांतामध्ये त्याने तो सांगायचा प्रयत्न केला. पण त्या श्वेतकेतूला अजूनही कळालं नाही, म्हणून तो सारखा म्हणतो की तुम्ही सांगितले तिथपर्यंत, पण मला आणखीन समजावून सांगा, आणखीन दृष्टांत सांगा. तर ते म्हणजे त्या लहान मुलाला पक्षी आकाशातला दाखवला, तर ते फारच जर अजाण असेल तर ते फक्त बोटाकडेच पाहिजे आणि त्याला पक्षी दिसणारच नाही. पण थोडासा त्याची जाणीव जर प्रगल्भ झालेली असेल, तर आपण जिथे बोट दाखवलं तर तो आकाशातल्या पक्षाकडे पाहिल. तर जो आकाशातल्या पक्षाकडे पाहतो त्याची ती कल्पनाशक्ती विकसित झालेली असते, त्याची प्रज्ञा जागृत झालेली असते. अन्यथा हे बघ हे बघ म्हणून आपण बोट दाखवलं तर तो बोटाकडेच पाहिल फक्त. तर ती अजाणता आहे. हा त्याचा अर्थ. हा, असं. छान. श्री स्वामी समर्थ. बोला अशोकजी, बोला. हा. महाराज रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बोला 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 बोला. हा, डॉक्टर आल्हाट. हा आज तुम्ही जे सांगितलं ते सगळं लोक जगात, व्यवहारात, लौकिक हा. जगात खूप सारे लोक प्रश्न विचारत असतात हो की हो तुमचं तत्व कुठं आहे, आत्मतत्व कुठं आहे, तुम्ही सगळं सांगता हे पटत नाही आम्हाला. तर हो त्यासाठीचं उत्तम उदाहरण जे मिठाचं उदाहरण सांगितलं किंवा काय, तर हो. सिद्धांत बदलत नाही, दृष्टांत थोडेफार जवळ नेतात, पण सिद्धांतामध्ये दृष्टांत दुमत कधीच नसते. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर. दृष्टांत हे तुम्हाला जवळ घेऊन जाण्याकरता मदत करतात, पण हो, दृष्टांत म्हणजे सिद्धांत नव्हे. पण हो, सिद्धांताला समजून घ्यायचं असेल तर दृष्टांत हे माध्यम आहे. हो. काय आणि शेवटी जर. वडाच्या झाडाच्या बी पासून पण तुम्ही सांगितलं की सूक्ष्मात सगळी ताकद दडलेली आहे. हा त्याचं हा, ज्यावेळेला वड रूपांतर होतं त्यावेळेला ते व्यापकातलं दृश्य स्वरूपात आहे, पण अगदी अगदी. अदृश्य स्वरूपात त्या बीजात लपलेलं आहे. ते हा, जाणण्याची कला आली म्हणजे आत्मज्ञान जाणण्याच्या जवळपास तुम्ही गेलेला आहात. अगदी बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे त्यांनी हे सगळे दृष्टांत काय दिले की आत्मतत्वाच्या जवळपास तुम्ही जायला पाहिजे. आणि शेवटी जाताना तुम्हालाच जावं लागतं. म्हणजे मुख्य काय माहिती का, गुरु सुद्धा तुम्हाला घेऊन जातात. चल 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 इथपर्यंत, आता आता इथे आलो ना, हे अमृताचा तलाव तुला आणलाय, आता तू पी, पण प्यायचं काम तुलाच करावं लागेल. हो, तुला जर पिण्याचं काम जर तू करणार नाहीस तर, आणि पुन्हा फक्त प्रश्न विचारशील की हे अमृत कशावरून, आणि ह्याला अमृत कसं काय म्हणता येईल, अरे तू पिऊन बघ म्हणजे तुला कळेल. तर तू अनुभव घे, अनुभव घेतल्यानंतर तुला कळेल. अनुभव कसा घ्यायचा हे गुरु सांगतात, पण अनुभव जो घ्यायचा आहे तो त्या शिष्यालाच घ्यावा लागेल. म्हणून अनुभोक्ता, अनुभव आणि अनुभव्य असे जे तीन गोष्टी आहेत, ती जेव्हा संपते आणि ती तिन्ही एकमेकांमध्ये मिळून जाते त्रिपुटी, तेव्हा खऱ्या अर्थाने तो अनुभोक्ता म्हणजे अनुभव स्वरूप तो अनुभोक्ता होतो. तर ती जी काय म्हणजे अनुभव. अनुभव हा स्वसंविद्या आहे, तो हा, इतरांच्या सापेक्ष सांगता येत नाही, तो अगदी स्वसंविद्या आहे. ससंविद्या आहे. तो शब्द ज्ञानेश्वर माऊलींनी बरोबर वापरलाय. हा, छान. रामकृष्ण उत्तम. हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. बोला अशोकजी, बोला. अशोक घाटोळ, बोला. तुमचं म्यूट आहे का? आवाज आवाज येत नाही. हो, हा आता आलाय. हा, बोला बोला. हो, तर ते मिठाचं उदाहरण खूपच छान आहे. हा, आणि त्याच्यामध्ये आपण जेव्हा मीठ इव्हॅपोरेट करतो, ते पाणी इव्हॅपोरेट करतो, तर मीठ खाली राहतच. राहतच राहतच राहतच. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जेव्हा आपली पूर्वी जन्म नव्हता झाला तेव्हा बॉडी दिसत नव्हती. नाही. जन्म झाल्यानंतरच बॉडी दिसायला लागली. हो, अगदी खरं आहे. जन्म व्हायच्या आधी अ, ती अस्तित्वात नव्हती असं म्हणता येत नाही. हो, म्हणजे तो पहिल्यांदाही होता आणि नंतरही राहणार आहे. हो. मधल्या काळामध्ये दिसतो म्हणून तो आहे असं म्हणणं हे अर्धवट ज्ञान आहे. आणि एक गोष्ट काका, हा की तुम्ही आपण बोललात की जाणीव आणि अहंकार, तर अहंकाराशिवाय जाणीव होत नाही. हा हे हा, थोडस स्पष्ट करा अजून, कारण मी सांगतो अहंकार ना. समजा नाही आहे तर नाही, त्याला सांगतो. जाणीव होणारच नाही का? मी सांगतो तुम्हाला, म्हणजे त्याच्यावर हरिपाठामध्ये उत्तर दिलंय ज्ञानेश्वर माऊलींनी. त्यात असं म्हटलं की त्याने की जाणीव नेणीव भगवंती नाही, हरी उच्चारणी मोक्ष सदा, असा त्याचा जो काही शब्द वापरलाय ना, तर तिथे जाणीव आणि नेणीव याचा अर्थ काय, त्या शब्दाचा अर्थ आपल्याला करणं आवश्यक आहे. ती जाणीव म्हणजे काय माहिती का, जाणीव म्हणजे शरीराचा देहभाव म्हणजे जाणीव आहे. जाणीव तिथे अर्थ काय, कारण तो निद्रेमध्ये गेल्यानंतर देहभाव राहत नाही त्याचा. निद्रेतून जेव्हा जागृत होतो तेव्हा देहभाव त्याला येतो, आणि मग आपण काय म्हणतो, तो उठलाय बरं का, आता त्याला जाणवतंय सगळं अवतीभोवती काय. आणि दुसरा जो नेणीव, नेणीव म्हणजे काय,
की तो निद्रेत गेला. म्हणजे निद्रेत गेला म्हणजे नेमकं काय झालं, तर तो अज्ञानात गेला. निद्रेमध्ये जरी तो निरहंकारी असला तरी तो अज्ञानयुक्त आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे खूप नेडिवे इंटरेस्टिंग आहे, हे खूप हा इंटरेस्टिंग आहे, हे खूप हा इंटरेस्टिंग आहे. हा म्हणजे नेडिवेमध्ये जेव्हा तो जातो ना, त्यावेळेस त्याला काहीही कळत नाही. न कळणं ही काही ज्ञानस्वरूपता नाही. कळणं आणि न कळणं, हे कळणं म्हणजे अहंकार झाला आणि न कळणं म्हणजे अज्ञान झालं. आता करायचं काय सांगा? आहे ना, म्हणजे माणसाची पंचायत कुठे होते? एक तर तो जागा असतो, नाही तर झोपलेला असतो, तिसरा म्हणजे स्वप्नात असतो. स्वप्न म्हणलं तर कल्पना आहे पूर्ण, कल्पनेचं विश्व आहे. तर कल्पना म्हणजे सुद्धा सत्य नाही. आणि जाणीव म्हणजे अहंकार आहे, म्हणजे तिथे अहंकारामध्ये तो कधीच आत्मतत्वाला समजून घेऊ शकत नाही. आणि निद्रेमध्ये जर गेला, जर तो निरहंकारी जरी झाला तरी तो अज्ञानी आहे. म्हणजे निरंकार्याला ब्रह्मस्थिती म्हणताना ती तमोगुणप्रधान ब्रह्मस्थिती म्हटलेलं आहे. आणि तमोगुण का आला तुझे? कारण तो त्या ठिकाणी त्याला काहीच कळत नाही ना हो. पण आनंदात आहे. तो ज्ञानस्वरूप आहे ना, त्याला कळत नाही असं म्हणताच येणार नाही ना. जो आत्मस्वरूपात गेला तर तो सर्वज्ञ होतो. त्याला तो एका ठिकाणी बसून संबंध ब्रह्मांडाचं ज्ञान त्याला होतं, म्हणजे त्याला कळत नाही असं म्हणता येणार नाही. मग ही गोष्ट का झाली बाबा अशी? म्हणजे आता तुम्ही जाणीव, नेणीव आणि स्वप्न ह्या तिन्हीमध्ये जर आपण पाहिलं तर तिथे आत्मतत्वाचा कुठेही स्पर्श नाही. आणि मग सांगताना पुढे म्हटलं की बाबा ही शिवस्थिती काय असते, तर या तिन्ही अवस्थेला जो पाहतो तो ज्ञानस्वरूप आहे. त्या जाणीवेला त्याने, जाणीवेची जाणीव आहे त्याला, तर तो जाणीवेला ओळखणारा जो आहे ना, आता ही सूक्ष्म गोष्ट आहे ती. आणि नेणिवेला सुद्धा जो ओळखतो, म्हणजे नेणीव म्हणजे म्हणजे अज्ञान. काका, अहंकार शून्यवत आहे, अहंकार शून्य नाही. हा, काय काय? अहंकार शून्यवत आहे, पण हो, अहंकार शून्य नाही. अहंकार शून्य नाही येतो, कारण त्याला जातो अहंकार शून्य म्हणता येणार नाही. तो त्याचा अहंकार जो तो ब्रह्मस्वरूप झालेला आहे, अहम ब्रह्मास्मी, ही स्थिती आहे. म्हणजे अहम आहेच आहे, पण कसा अहम आहे? तो अहम ब्रह्मास्मी आहे, ब्रह्मस्वरूप झालेला आहे तो. त्यामुळे ती जी गोष्ट आहे ना, ही सेल्फ कॉन्ट्रॅडिक्टरी जरी असली तरी नाही जेव्हा नाही, तुम्ही कॉन्ट्रडिक्ट नाही आहे. हा पण अहंकार लिमिट्स टू सूक्ष्मात झिरो. सूक्ष्मात गेल्यानंतर तुम्हाला ती कॉन्ट्रॅडिक्टरी नाही कळेल. म्हणून त्या कारण अणिमा हा काका, कारण लिमिट्स आणि त्या ज्या, म्हणजे एक शास्त्र आहे लिमिट्स नावाचं, हो, ते याच्यावरच आहे. पूर्ण ह्याच्यावरच आहे अगदी. लिमिट एक्सटेंड्स टू झिरो. झिरो नाही आहे, एक्सटेंड्स नाही टू ना, झिरो आहे. एक्सटेन्स म्हणजे सूक्ष्म असं वाटलं. सूक्ष्म. त्याने एक्सटेन्स म्हणजे तो ॲरो जो मारलाय, जो झिरो हो लिहिलंय, हो. तर तो ॲरो याचा अर्थ काय माहितीये का? याचा ॲरोचा अर्थ कळायला पाहिजे. त्याची तो दिशा झिरो आहे ती. नाहीये, तो झिरो नाहीये, तर तो अंतिम सूक्ष्म आहे. अंतिम सूक्ष्म आहे, म्हणजे सूक्ष्मात आणि जेवढा तो सूक्ष्म स्थितीमध्ये जाईल तेवढा तो ज्ञानस्वरूप होतो. ज्ञानाचा विषयच असा आहे की सूक्ष्मात गेल्याशिवाय तुम्हाला ज्ञान मिळतच नाही ना. आपण कालच बोललो वेव्ह थेअरीवर. नाही नाही, ते आणि आम्ही सगळे, मी आकडे शास्त्र जवळ ठेवलेलं आहे माझ्या, आणि ते हा, एकदा बोलीन मी, ते फारच इंटरेस्टिंग आहे. चालेल चालेल, अगदी आकडे खूप. शास्त्रामध्ये बोलणं म्हणजे, आणि म्हणजे अगदी सांगावं लागतं ना की हा तो आकडा आहे की ज्याच्यावरती आपण बोलतोय. आणि या बरोबर ठिकाणी आहे. आपण जे बोललात की जाणीवेची जाणीव, म्हणजे जाणीवेची जाणीव, म्हणजे डोळ्याचा डोळा, अहंकार कानाचा शून्यत्वाकडेच आहे. हा, शून्य नाही आहे, शून्यत्वाकडे आहे. शून्य नाही तो शून्य अजिबात शून्य नाहीये. नाहीये. त्याला कारण त्याचा भावच भाव आहे, अभाव नाहीये. तर उलट त्याला तो काय म्हटलं, भावयुक्त आहे तो. आत्मतत्वाला भावयुक्त म्हटलंय, त्याचा अभाव होऊ शकत नाही असा सिद्धांत आहे. आत्मतत्वाची व्याख्या करताना काय म्हटलंय की ज्याचा अभाव कधी होऊ शकत नाही त्याला आत्मतत्व म्हटलेलं आहे. त्यामुळे ती जाणीवेची जाणीव आहे, पण जाणीव नाहीये. म्हणजे तो म्हणून ती त्या ठिकाणी तितकी सूक्ष्म. आणि ज्ञानेश्वर माऊलींनी त्याचं इतकं सुंदर छोट्या शब्दामध्ये पण काय वर्णन केलंय बघा ना. त्यांनी ह्या वाक्यामध्ये काय म्हटलंय, जाणीव जाणीव. जाणीव नेणीव भगवंती नाही, हरी उच्चारणे मोक्ष सदा. हे जे शब्द वापरले ना की तो मुक्तच आहे तिथे. आणि त्या ठिकाणी हरी उच्चारण करणारा तो हरिस्वरूप झालेला आहे.
हे समजणं खूप महत्वाचं आहे. हा, आणि एकदा कळालं की आनंद आहे. चला, स्वामी खूप स्वामी. स्वामी हा, बोला. समर्थ. स्वामी समर्थ. बोला बोला बोला. हा, याच्याशी संलग्नच आता मी ज्ञानेश्वरी ओपन केली होती. बरं बरं. 7व्या अध्यायातल्या एक 2-3 ओव्या आहेत, त्या हा, वाचते मी ह्याच्याशी वाचा वाचा संलग्न आहे. वाच, जरूर वाचा. हा. मग ज्ञानाची ये वेळे झाकती जाणेवेचे डोळे, जैसी तिरी नाव न ढळे टेकली शांती. तर माऊलींनी म्हटलं की एकदा विज्ञानाचं स्वरूप समजलं, ब्रह्माचं अपरोक्ष ज्ञान होतं, आणि त्यावेळी जेव्हा मी ब्रह्म आहे या अंतःकरण वृत्तीचे डोळे आश्रय विषयांच्या अभावी आपोआप मिटतात. आणि बरोबर जशी आहे. नाव तीराला एकदा टेकली की ती पुढे सरकतच नाही. नाही, मग जायचा प्रश्नच नाही ना कुठे. जे हा. उद्देश पूर्ण झाल्यानंतर, म्हणून हो. पांडुरंगाच्या समोर जेव्हा वारकरी जातात की नाही, तेव्हा ते दर्शन घेण्याकरता जातात, पण तिथे प्रत्यक्ष गेल्यानंतर डोळे मिटतात. हो. वस्तुतः ते दर्शन घ्यायला गेलेले होते, पण ते दर्शनाचं नुसतं क्षणिक दर्शन झाल्यानंतर त्यांचे डोळे मिटतात आणि हात जोडले जातात. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की तो सगुणातून निर्गुणाकडे गेला. तो हो हो हो. सगुण अजून आहे की सगुण परमात्म्याला तो पाहताना तत्क्षण तो निर्गुणात जातो, आणि हो निर्गुणात हो जात असताना त्याचे डोळे नकळतपणे मिटले जातात. भेटले जातात. हो हो. हा अजून जो काही, म्हटले त्यांनी. हा हो, अजून आज वाचते. ही, तैसी जाणीव जेथन रिघे विचार हा मागुता पावली निघे, हा तर्क आयनी नेघे अंगी जयाच्या. बरोबर. तर्काचं आणि कामच अजून राहिलं नाही ना. तर्क नाही जे आहे राहिलं. हा. ना, तर्काचा संबंध हा अहंकाराशी आहे. हो तर्क जो असतो, आपण काय म्हणतो की हे असू शकेल, ते असू शकेल. इथे असू शकेल विषयच नाहीये, ते आहेच आहे, आणि जे आहे ते त्याच्याशी मी एकरूप आहे. हो या आता उपनिषदात सुद्धा सांगताना तो अरुणी श्वेतकेतूला काय म्हणतो, हे आत्मतत्व असं आहे, तसं आहे, तसं आहे, आणि तेच तू आहेस म्हणतो. म्हणजे हे महत्वाचं आहे. हे जे वाक्य आहे ना, तेच तू आहे, याचा अर्थ काय माहितीये का, की त्याच्याशी एकरूपता झाल्याशिवाय तुला कळणार नाही. हो हो तू त्या आत्मतत्वाला बाहेर जे हुडकतोयस ना, हो आणि मग डोळे उघडे ठेवून हुडकतोयस की नाही, तर ते डोळे हो उघडे हुडकण्याचा विषय नाहीये. हो तर हो. त्या ठिकाणी तर्क सुद्धा थांबला पाहिजे. हम्म. तर्क त्याच्या मागेच थबकला पाहिजे तो, आणि तो जो आहे तो आत्मस्थितीमध्ये एकरूपता त्याला मिळाली पाहिजे. हा. ज्ञानेश्वर माऊली फार सुंदर, म्हणजे अतिशय साध्या शब्दामध्ये, पण ते त्या म्हणजे प्रमेयाला आधीच झोंबलं असं म्हणतात ते शब्द वापरायच्या आधी. ते शब्द जे हा. आहेत ते म्हणजे निशब्द करणारे शब्द आहेत. शब्द हे साधे शब्द नाही आहेत त्यांचे, तर ते अमृताचे, हो म्हणजे अमृतालाच पैज मारणारे असे ते शब्द आहेत. त्यामुळे हो. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींच्या ओव्यामध्ये ज्यांनी रस निर्माण केला, तो मनुष्य सुटला बंधनात. बस एवढंच मी म्हणेन, की ज्याला आनंद वाटला. म्हणजे तो वाचत असताना, आमचे मामा वाचायचे बरं का, एखाद्यात वाचायचे आणि वाचता वाचता मध्ये जोरात हसायचे. तर मी म्हणत होतो, अरे तुम्ही एवढे हसता का? ते म्हणे, मला हा. कळलं, पण इतका आनंद झाला ना की मला पुढे वाचवत नाही, मला ते वाचावं वाटत नाही, फक्त आनंद होतो. हो, खूप अगदी मोठ्याने बरोबर. हसायचे ते. म्हणजे हे जे काही स्थिती आहे ना, त्या आनंदाची जी स्थिती आहे, ती आनंदाची स्थिती हीच आत्मतत्वाची स्थिती आहे. हो हो. म्हणजे तो निशब्द होतो, पण आनंदी स्वरूप होतो. आणि ते आपल्याला आकलन झालं पाहिजे. त्याचं एकदा आकलन झालं ना, की त्याच्या इतकी श्रेष्ठ गोष्ट काही नाही. हा, छान, हो, चला, खूप उत्तम. छान. आशीर्वाद आहे, महाराजांची कृपा आहे. बोला. स्वामी समर्थ. श्री स्वामी. हा, तापडियाजी. हा, आशीर्वाद आहे. ऐकलं आजचं प्रवचन? ऐकलं? हो, खूप छान, आणि उदाहरणं पण खूप छान आहेत. हो हो, अगदी अगदी. काय म्हणतो, आणि हात कसा आहे? बरा आहे का हात? हा, हात बरा आहे. उद्या आता स्टिचेस काढणार आहे. बरोबर, चला, छान. होईल होईल, चांगलं उत्तम होईल. हेल्दी आहे. चला, महाराजांची कृपा आहे. हा, बोला. तुम्हाला अजून काही बोलायचं होतं? सगळ्यात चला. सोपा मार्ग म्हणजे गुरु वाक्यांवर जो 100% विश्वास ठेवतो हा, बस बस आणि बस. इतकी श्रद्धा आहे त्याची धारणा एकदम योग्य झालेली आहे, तर त्याला शंका राहतच नाही, आणि अनुभव अगदी आपोआप यायला अगदी लागतात. मान्य अगदी. केलं की आपोआप अनुभव यायला म्हणून लागतात. श्रद्धावान लभते ज्ञानम, हा सिद्धांत भगवान श्रीकृष्णाने जो सांगितला, हो, हो, हो. त्याची आपल्याला प्रत्यक्ष प्रतीती मिळते अगदी, की ज्ञान हे भक्तीला शोधत असतं. हो, ज्ञान जे हो. असतं ना, जिथे भक्ती आहे की नाही, भक्ती ज्ञानाची आई आहे. तर लहान बाळ जर आई दिसली नाही तर रडतं की नाही, इकडे तिकडे जातं. तर ज्ञानाचं सुद्धा ही स्थिती आहे. तुम्हाला वाटेल ज्ञान सर्वश्रेष्ठ आहे, पण असं नाहीये. ज्ञान जे आहे ना, हे भक्तीला शोधत असतं, आणि त्यालाच आपल्याला आपण सुरक्षित आहोत असं केव्हा वाटतं ज्ञानाला, माहितीये का? जेव्हा तो भक्तीच्या कुशीमध्ये जाऊन बसतो,
तेव्हा त्याला असं आता काही भ्यायचं कारण नाही. तर तसं हे भक्तीचं ज्ञानाचं नातं आहे बघा. हो म्हणून हो तुमची श्रद्धा जी आहे ना हे भक्तीचंच लक्षण आहे. हो हो आणि हो. श्रद्धा असली की ज्ञान धावत येतं तिथे. हा कळालं? अनुभव येतो मग बरोबर. निश्चितच निश्चित. हा, हो. त्याला खूप आशीर्वाद आहे स्वामींचे. आपल्या परिवाराचे दोघं तिघांना भेटायचे तुम्हाला आणि हो त्यांनाही हो अनुभव घ्यायची इच्छा आहे, तर एक भेट बर, होईल. चालेल चालेल. ठरवू आपण. हा ठरवू. चालेल ठीक चालेल. आहे, ठीक आहे. निश्चित निश्चित. श्री चालेल. स्वामी. श्री स्वामी. बोला देगावकर बोला. श्री स्वामी समर्थ काका. हा बोला बोला बोला. आजच्या ह्याच्यामधलं ते मिठाचं उदाहरण फार मस्त होतं आणि नंतरचं तुम्ही पक्ष्याचं जे सांगितलं, हा पक्ष आकाशातला पक्षी, हो हो म्हणजे तुम्ही सगळ्यांना म्हणजे त्याच्यामधलं इम्प्लॉइड व्हॉट आय अंडरस्टूड हा की तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर स्वतःच्या म्हणजे त्या सिद्धांतावरून हा स्वतः समजून घ्यायचं आहे, स्वतःला अप्लाय करायचंय. आणि हा ते करत असताना जस्ट एक माझ्या डोक्यात आलं की बेसिकली म्हणजे जसं मीठ आणि पाण्यातलं जे होतं की जसं पाणी उडून गेलं की पहिले मीठ पाणी टाकल्यावरती त्याचं जलयुक्त हे झालं, नंतर इव्हॅपोरेशन झाल्यानंतर परत मीठ राहिलं. हो हो तो आय वॉज कोरिलेटिंग इट टू की त्याचे पंचमहाभूताचे वेगवेगळे फॉर्म असतात, हा त्याला इंटिग्रेट केलं बरोबर आहे. आणि त्या इंटिग्रेट झाल्यानंतर त्याचे या इंटिग्रेशनसाठी जे ट्रान्सफॉर्मेशन करावे लागतं आणि नंतर मृत्यू झाला माणसाचा, हो की जे मास आहे त्या मासाचं डेरिव्हेटिव्ह होतं, डिवायडेशन होणार, डेरिव्हेटिव्ह होणार आणि प्रत्येक बरोबर फॉर्म म्हणजे प्रत्येक पंचमहाभूतातल्या फॉर्मला तुमचं मॅटर चाललं जाणार. बरोबर आहे. म्हणजे ज्याचं त्याला देऊन टाकायचं थोडक्यात. म्हणजे ज्याच्याकडून उधार घेतलं होतं ना, ज्याच्याकडून उधार घेतलं होतं त्याचं त्याला देऊन टाकायचं आणि आपण मुक्त व्हायचं. आणि हे सगळी ही जी क्रिया चालू असताना ही जे ट्रान्सफॉर्मेशन हा जे आहे, हो इंटिग्रेशन आणि डेरिव्हेशन त्यावेळेला जे होणं आहे हो हो ती ईश्वरी शक्ती आहे. अगदी खरं आहे. तेच आहे. म्हणून तुम्हाला ते इंटिग्रेशन आणि डेरिव्हेशन हे दोन जे मॅथमॅटिक्स मधले आस्पेक्ट आहेत ना, ते हा. आस्पेक्ट तुम्हाला अध्यात्मिक दृष्टिकोनातून जर तुम्ही विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की सूक्ष्मात अतिसूक्ष्म आणि विशालात अतिविशाल म्हणजे सगळ्याला सर्वव्याप्त तत्व हे आत्मतत्व आहे आणि हो. सर्वात सूक्ष्म तत्व आत्मतत्व आहे. काय तेव्हा सूक्ष्माकडे जाताना डेरिव्हेशनचा पार्ट आहे आणि सर्व ब्रह्मांड व्याप्त होताना इंटिग्रेशनचा पार्ट. इंटिग्रेशनचा पार्ट. हे दोन्ही समजलं पाहिजे. हा. डेरिव्हेशन समजलं नाही तर इंटिग्रेशन समजणारच नाही. नाही. कळाल? श्री स्वामी. श्री स्वामी. बोला. ही सगळी दृष्टी तुमच्यामुळे आली काका. बोला. घाटपांडे बोला. घाटपांडे बोला. आवाज तुमचा आवाज म्यूट आहे तुमचा आवाज. नमस्कार. हा नमस्कार नमस्कार. बोला बोला. तर खूप आनंद. माझा श्वेतकेतू झाला काका चर्चा ऐकून. विविध बर. अंगाने आपली चर्चा म्हणजे आकारात येते आणि प्रत्येकाच्या मनातले प्रश्न आणि त्यांना जे हो काही समजलं तुमच्या या हो हो सूक्ष्माचा विचार हो हा सरळ सोपा पद्धतीने अनेक संतांनी मांडला. आणि एक ओळ मला त्याच्यामुळे आठवते की हा तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, तू हो सगुण निर्गुण एको गोविंदू रे. म्हणजे इतक्या अगदी साध्या शब्दांमध्ये संत लोकांनी या सगळ्या अवघड तत्वाचं अगदी 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 सोपं उकल केलेली आहे. आपण अगदी खरं. अनेक वेगवेगळ्या फॉर्मॅट मधनं जाऊन याच शब्दांना शोधू पाहतो आहोत, पण वस्तुतः संतांनी किंवा ऋषीमुनींनी हे अगदी साध्या मध, नदी, झाडं, पानं, फुलं, माणसाचा जीव, त्याच्यातलं असलेलं सूक्ष्म तत्व, त्याची पुनर्निर्मिती आणि पुनर्निर्मिती होत असताना जी काही पंचभूतात्मक सगळे जे गुण आहेत ते सगळे ज्याचे त्याला परत करून पुन्हा एकदा तू विश्वरूप होणं. आणि हा जेव्हा पुन्हा तू आकारात येणार आहेस तेव्हा तुला सूक्ष्माच्या आधारा घेऊनच तू पुन्हा पूर्ण आकारामध्ये सगुण रूपामध्ये येणार आहेस. आणि बरोबर. हेच तत्व तुला कळणं गरजेचं आहे. हा याच्यासाठी ही सगळी जीवाची त्यांनी केलेली ओढाताण आहे किंवा अगदी अरुणींनी सांगितलेलं ज्ञान आहे. आणि अतिशय सहज सोप्या पद्धतीने विरघळणातून पुन्हा त्याच्या तळाशी बसणं आणि तळातून ते सगळं मूळ तत्व निघून गेल्यावर पुन्हा मूळ सूक्ष्म तत्वापाशी तुम्ही पोहोचणं, या सगळ्या गोष्टीचा उहापोह या श्वेतकेतूच्या आणि अरुणीच्या चर्चेतून आपल्याला बघायला मिळतो. आणि अगदी आता खरं. जाता जाता अतिशय हा सुंदर म्हणजे एक तो 14वा मंत्रातलं पहिलं डोळे झाकून आलेला जो माणूस आहे किंवा आपण त्याला चोर म्हणतोय, पण मी जरा ह्याच्याकडे वेगळ्या अर्थाने बघीन
की हा जीवात्मा जो जेव्हा गर्भातून बाहेर येतो तेव्हा त्याची अवस्था अशीच भांबल्यासारखी होते. दशदिशांकडे तो अवलोकन करत असतो आणि ओरडत असतो की मी कुठं आलोय, काय मी आलो. त्याला कुठे आहे वाचाही नसते, दृष्टीही नसते, जाणीवही नसते, आणि काहीच. त्याला स्वतःच मी कोण आहे हेच कळत नाही. आणि म्हणून तो त्याच्यानंतर पुढे संसार होतो की अतिशय पहिल्याच 14व्या खंडाच्या 13व्या खंडाच्या नाही सॉरी 14व्या खंडाच्या पहिल्याच ह्याच्यामध्ये आपण आता म्हणलं. आणि बरोबर हे सगळं इम्प्लाइड तुम्हाला भगवंताने स्वतःचं जे अस्तित्व जे दाखवलं होतं किंवा दाखवलं जातं, पुराणात सांगितलं तर भागवतात ते म्हणतात, तो विराट पुरुषाचं छोटं तत्व त्या वटवृक्षाच्या झाडावर पडलेलं लहान बाळाचं तत्व सांगितलेलं आहे. हेच म्हणजे सांगितलं. वटवृक्ष हे जे सांगितलंय हे म्हणजे जे कधीही जो कायम जिवंत राहणारा जो झाड आहे, अक्षय तसंच हे अक्षय माणसाचं अस्तित्व आहे, अक्षय झाड आहे. माणसाचं अस्तित्व तसंच अक्षय आहे, ते संपत अक्षय नाही. ते फॉर्म बदलेल पण मूळ हा तत्व जाणार नाही. आणि ते मूळ तत्व तू सगुण म्हण, तू निर्गुण म्हण, तू सगळं सगुण निर्गुण एक करून बघ, तू सूक्ष्म बघ, तू विशाल बघ, सगळीकडे ते ओतप्रोत भरलेलं आहे. हाच अगदी सांगण्याचा सगळा या ह्याच्यातला प्रयत्न खूप छान. होता. आणि तो अगदी अतिशय बरोबर. विविध अंगाने तुम्ही उकलून सांगितलात. आणि जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आनंद आहे अगदी अगदी. बोला गुरुदेव माटे साहेब, बोला माटे, बालकृष्ण माटे, बोला. नमस्कार. आज पहिल्यांदा येत आहे का तुम्ही? हो 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 काका, हा पहिल्यांदा येतो. मला बऱ्याच दिवसात तुम्हाला म्हणजे असं समोर त्या दिवशी आल्यानंतर भेट नाही, काही नाही. आणि एक इच्छा झाली का बा, आता मी ती लिंक पाहिली ना, तर हो लिंक पाहून मग मी म्हणलं तर काकांचे 2 प्रवचनाचे चांगलं आपल्या केलं, खूप छान केलं तुम्ही आले ते. आणि आणि आजचं प्रवचन छान ऐकलं का? होतं. हा ते थोडस म्हणजे उशिरा मी हे केलं ना, तर मला जे काही समजायचं आता सांगितलं ना काकांनी, त्यातलं हो मर्म कळालं. आणि त्याच्यानंतर त्यातला अर्थ पण मला समजला. मग आता आपण एवढे प्रवचन तुम्ही करतायत ना, त्या हो ना. प्रवचनातून मग आपल्याला राईट. कळते थोडं थोडं तरी, काही का होईना त्यातला मतितार्थ, छान. भावार्थ वगैरे सगळं अति कळतो. हा. अतिशय आणि छान. थोडस ज्ञान वाढतं आपलं आपलं जे आपल्या मनातल्या शंका दूर बरोबर होतात, ज्ञान वाढतं. आणि बरोबर. आपल्याला जे तुम्ही सांगितलं ना, आत्मज्ञानाची जी प्राप्ती होतीये ना काका, तर ती हळूहळू काहीतरी त्या माध्यमातून आपल्या मध्ये प्रकट उदयास येण्याची खरंय. अगदी तयारी आपण तशी करतो, असं त्याचा भास होतो, नाही, असं मला छान आहे ना. वाटतं. नाही, दिशा तीच आहे, त्या दिशेने कळत नकळतपणे आपण जात असतो. आणि हो जेव्हा हो ऐकताना आपण आनंद स्थितीमध्ये असतो की नाही, हो. तेव्हा आपला वेग वाढलेला असतो. आपण आहे ना, जे सांगतो त्याचं चित्र मनाच्या समोर उभं करतो, आणि ते चित्र पाहून आपल्या मनाला संवेदना तयार होतात अंतर्मनामध्ये. आणि त्या बरोबर संवेदना जागृत झाल्यानंतर त्या बरोबर. आपल्याला एक सगुण भावामध्ये, एक साक्षात भावामध्ये तो आपल्याला त्याचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहत नाही. आणि ती प्रचिती काही अशा साधना करणाऱ्या किंवा त्या क्षेत्रातल्या साधकालाच त्या अनुभवती येतील, अगदी असं खरंय. त्याचा आहे. हा. नाही, छान त्यातले काही छान. साधक आहे, बरेच अनुभूती आलेले आपल्याकडे भरपूर आहे. हा. हो आणि तुम्ही काय करा काका, ह्या जे काही साधक आहेत ना, जे काही असं आहेत, त्यांच्या थोड्या थोड्या आम्हाला त्यातनं काही ज्ञान मिळालं असं काहीतरी तुम्ही केलं ना, म्हणजे आता तुम्ही जसं आता केलंय ना, चालेल तर ना. असे जे आहेत आपले साधक, त्यांचे हो हो ज्ञान सुद्धा आपल्याला आवश्यक आहे ना घेणं. नाही, आता खूप हे छान आहे. काकांनी म्हणजे किती सांगितलं सुंदर, त्यांच्याही बोलण्यातून खूप खूप अशा गोष्टी खूप आपल्याला शिकायला मिळतात. मिळतं, खूप शिकायला. अगदी अगदी अगदी. आता खरंय. काकांनी किती सांगितलं, घाटपांडे काकांनी किती म्हणजे मार्मिक सांगितलं. हो ते कळण्यासाठी सुद्धा आपल्याला तशी हे पाहिजे, खरंय ज्ञान खरंय. पाहिजे, अध्यात्म पाहिजे, बुद्धी पाहिजे, सगळं आकलन मिळेल. शक्ती पण पाहिजे. सगळं दर रविवारी असतं ना आपलं श्रद्धावान लभते ज्ञानम. तुमची ज्ञान. श्रद्धा हो. आहे, त्यामुळे तुम्हाला ज्ञान निश्चित मिळेल. आशीर्वाद हरिओम आशीर्वाद. हरिओम स्वामी हरी ओम. जय स्वामी समर्थ काका. जय स्वामी पुढच्या समर्थ. रविवारी चालू राहील ना ह्याच वेळेस? आहे म्हणजे दर रविवारी असतं. दर आणि रविवारी. तिथं नाही ना, आपल्या आपल्या त्या नाही मठामध्ये नाही 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 ना? नाही नाही, तिथे नाही. आता इथेच तिथं चालू पण आहे. इथंच इथेच चालू चालू आहे. आहे. इथेच चालू पण आहे. ह्या माध्यमातून सर्वांशी आपल्याला संवाद साधता येतो आणि हो हो सगळ्याशी बोलता येतं. आणि अगदी तुम्ही जे अगदी. प्रत्येकाचं नाव पाहून त्यांच्याशी बोलता ना काका, ते खूप छान आहे. म्हणजे आम्हाला खूप आवडलं. म्हणजे नवीन आलं तुम्हाला कळतं, आणि तुम्हाला नाही त्यातले का? माहित होतं का हे आपल्याकडे आलेले येत आहेत आणि जोडले हो जात आहेत. आणि माझ्या माध्यमातून अजून लोकांना मी ना सांगायला आणि जोडले जाऊ, सांगा, जरूर जेणेकरून सांगा, जरूर सांगा. हो हा, चला, ते आशीर्वाद आहे. श्री हो. स्वामी समर्थ. हा, बोल श्री रश्मी, बोल. स्वामी समर्थ. हा बोल बोल बोल. श्री स्वामी समर्थ, बोल. हा, तुमच्यापासून आशीर्वाद पाहिजे की प्रत्येक रोजच्या कार्यात पण श्रद्धा आपली म्हणजे भगवंतावरती, स्वामीवरती वाढत हा राहो. आणि अनुभव घ्यायचा मला आहे, म्हणजे कसा येईल काय येईल मला माहित नाही, पण हो अ,
नाही, ऐकून अनुभव ऐकून तर वाढते श्रद्धा. हा, म्हणजे श्रद्धा वाढली की ज्ञान मिळतं. ज्ञान म्हटलं की ज्ञान हा अनुभव संपन्नच असतो. त्यामुळे ज्ञान मिळत गेलं की अनुभव यायला लागतो. त्यामुळे श्रद्धा आणि ज्ञान या दोनाचा संबंध अनुभवाशी आहे. ज्ञान म्हणजेच अनुभव आहे. अनुभवाशिवाय ज्ञान परिपूर्ण होऊ शकत नाही. म्हणून प्रत्यक्ष त्या तत्वाचा अनुभव घेणं ह्यालाच ज्ञान म्हटलेलं आहे. आणि ते श्रद्धेनेच मिळू शकतं. त्यामुळे श्रद्धा हा त्याचा आधार आहे. श्रद्धा नसेल तर काहीच नाही आहे, मग सगळी कल्पनाच आहे फक्त. श्रद्धा जर मायनस केली ना तर काय राहतं माहिती आहे का? केवळ कल्पना राहते. आणि ती कल्पना जी आहे ती माणसाला उपयुक्त नसते. तर प्रत्यक्ष जो अनुभव असतो तो शेवटी उपयोगाचा असतो. त्यामुळे कल्पनेतून बाहेर यायचं असेल तर श्रद्धा आवश्यक आहे. आणि श्रद्धा श्रद्धा तुमची एकदम मजबूत झाली, एकदा त्याची दृढ श्रद्धा झाली, कारण श्रद्धेचं रूपांतर निष्ठेत झालं पाहिजे. श्रद्धा ही निष्ठा. निष्ठा कशाला म्हणतात माहिती का? जी दृढ श्रद्धा आहे त्यालाच निष्ठा म्हणतात. आणि जेव्हा ती निष्ठा पक्की झाली की ज्ञान हे धावत धावत तुमच्याकडे येत. मी आता उदाहरण दिलं ना की ज्ञान आणि भक्ती याचं कसं एकमेकाचं रिलेशन, की ती भक्ती म्हणजे त्याची आई आहे आणि ज्ञान त्याचं बाळ आहे. काय? आणि ते ज्ञान जर भक्ती कुठेतरी गेली इकडे तिकडे तर ते ज्ञान भांबावून जातं. त्याला असं वाटतं की आपण सुरक्षित नाही आहेत. आपल्याला सुरक्षित व्हायचं असेल तर आपल्याला भक्तीशिवाय पर्याय नाही आहे, असं त्या ज्ञानाच्या लक्षात येतं. म्हणून ज्ञान आणि भक्तीचं हे अतूट नातं आहे ते. आणि ते ज्ञान जे आहे ते श्रद्धेनेच मिळतं. त्याच्या नंतरचा भाग, ही ज्ञानाची उत्पत्ती कशी आहे? श्रद्धा जर नसेल ना तुम्हाला मिळाल्यासारखं वाटतं, तो भास येतो. भासमान आहे. पुष्कळदा लोक म्हणतात मला परमेश्वराचं दर्शन झालं. तर म्हटलं बा ठीक आहे, दर्शन झालं तर पुढे तुझा लाभ काय झाला ते सांग. दर्शन कसं झालं त्याचं वर्णन करू नको. तुझ्यामध्ये काय बदल झाला, तुझ्या व्यक्तिमत्वात काय बदल झाला, तू जगाकरता देण्यासारखं तुझ्याकडे काय आलेलं आहे काय. तर हे त्यावेळेस ज्याच्याकडे असेल देण्यासारखं तर त्याचा अर्थ त्याचं ज्ञानाचं अधिष्ठान पक्क झालं. अन्यथा तो काय म्हणेल की मला दर्शन झालं आणि आता माझे दिवस चांगले फिरले आणि आता मला चांगले धन मिळणार, पैसा मिळणार, प्रसिद्धी मिळणार. तर अजून तो पक्का झाला नाही. तो पक्का केव्हा होईल माहिती आहे का? की तिथे नर्मदा परिक्रमा करतात ना आमच्याकडे लोक. तर त्या नर्मदा परिक्रमेमध्ये अनुभव असा येतो की एक एक गोष्ट त्याचे चोर पळवून घेऊन जातात. अंगावरचं वस्त्र सुद्धा राहत नाही, शेवटी इथपर्यंत होऊन जातं. इतकी त्याची लंगोट फक्त घालून जायची वेळ येते. आणि तेव्हा त्याला कळतं की आपण कसे आहोत. तोपर्यंत तो म्हणतो माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे प्रसिद्धी आहे, मला खूप लोकांचं हे आहे, म्हणजे लौकिकता माझी वाढलेली आहे. पण ते काही खरं नाही आहे. ज्या वेळेस तो संपूर्ण सरेंडर होतो आणि तू आणि मी ह्याच्या पलीकडे मला काही दिसत नाही, ही स्थिती आली ना की ती स्थिती त्यावेळेस त्याला कळतं की काय आहे नेमकं. तोपर्यंत वर्णन पुष्कळ ग्रंथ वाचायचे भरपूर, काय हरकत नाही. ग्रंथ वाचा, हा, अनुभव घ्या. हा, आणि चला, खूप आशीर्वाद आहे तुला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा. बोला. हा, बोल. काका नागापूर. नमस्कार. हा, नमस्कार. कसे आहात तुम्ही? एकदम छान. छान. तुम्हाला बरं नाही का? खोकला येतोय सारखा? होतं कधी. आता हे थंडीचं वातावरण आहे, थोडस औषध घेतलं की कंट्रोल होऊन जातं, काही नाही. काका अजून मला एक उदाहरण असं की आपण म्हणजे सगुण आणि आपण जो श्वास घेतो तो निर्गुण. तो येताना पण दिसत नाही, जाताना पण दिसत नाही आपल्याला. बर. म्हणजे ते सगुण निर्गुण आपल्याच जवळ आहे, पण ते आपल्याला कळत नाहीये. हा हा हा. बरोबर ना? नाही नाही, ठीकच आहे. म्हणजे जे दिसत नाही त्याला निर्गुण म्हणता येणार नाही. तुम्ही जे काय म्हणता, जे अव्यक्त आहे त्याला निर्गुण. निर्गुणाची व्याख्या काय माहितीये का? की गुणाची आसक्ती संपली त्याला निर्गुण म्हणतात. निर्गुण म्हणजे काय समजून घ्या. फक्त दिसणं आणि न दिसणं हा विषय नाहीये तिथे. तर गुणासक्ती ज्यावेळेस दूर गेली तेव्हा तो गुणसंग गेला. त्याचा गुणाची आसक्ती गेली तर त्याचा गुणसंग गेला. आणि जेव्हा गुणसंग गेला तेव्हा त्याला निर्गुण असा शब्द वापरलाय. आणि निराकार हा जो शब्द वापरलाय तर आकृती प्रकृतीवरची आसक्ती संपली की तो निराकार तत्वाशी एकरूप झाला. म्हणून श्वास प्रश्वास जे आहे ना, हे दिसो का न दिसो, तिथे आसक्तीचा विषय कुठे येतो? नाही, नाहीच आहे. हा,
चालेल चला, आशीर्वाद आहे स्वामी. बोला, कल्पनाताई बोला, नागापूरकर. नमस्कार काका. नमस्कार नमस्कार. काय म्हणतात, आता तब्येत कशी आहे? तब्येत हो कशी आहे? बरी आहे आता तब्येत. बरी आहे चांगली ना? आहे. त्याला हो. छान छान लवकर चांगले व्हा. हा हं. बोला. हा चला, आता ऐकलं. बोलण्याचं काहीच राहिलं नाही. अनुभव हाच ज्ञान. नाही खूप नाही छान नाही. अनुभव आला. हं. हा तेच शब्द म्हटलं, नाही राहिले आता बोलायला. ऐकलं. फक्त हा आता दूर नका लोटू एवढीच विनंती की आता नाही नाही, भगवंतापासून दूर जायचं दूर, नाही. अहो दूर मी लोटू शकत नाही. एवढंच. जेव्हा सर्वव्याप्त तत्व जे असतं की नाही, त्याला दूर आणि जवळ हे दोन शब्द त्याच्या डिक्शनरीत नसतात. नसतात. काय मग आपणच आपल्या मोहाने जातो दूर. माणसं दूर जातात, परमेश्वर दूर जातच नाही कधीच. खरंच. माणसं परमेश्वराला सोडतात, परमेश्वर माणसाला सोडत नाही. कदाचित असंच होत हा असेल. म्हणजे आपण म्हणतो की महाराजांची कृपा केव्हा होईल. अहो कृपा असते, आपण कृपेच्या छत्राखाली केव्हा येऊ, हा विषय आहे. खूप छान अनुभव आले. तीनच्या तिन्ही छान अनुभव आले. वा मनस्वी वा, धन्यवाद आणि मनपूर्वक नमस्कार. आशीर्वाद आहे, खूप आशीर्वाद. स्वामी कृपा अखंड राहो. छान. चला, झालं, वेळही संपत आलेला आहे. अजून कोणाचं काही? हा भरत बोललो. भरत, आशीर्वाद है. आवाज आवाज नहीं आ रहा बेटा, तुम म्यूट म्यूट निकालो. म्यूट म्यूट हाँ म्यूट निकालो. अनम्यूट करो ना, अनम्यूट करो उसको. हाँ काका, अभी आवाज आ रहा है? हाँ अभी आ रहा है, बोलिए. हाँ बोलिए. तो थोड़ा सा बाउंसर डाला था बीच में। जानियो का मतलब अहंकार, हाँ और क्या क्या? जानियो का मतलब अहंकार, और निर्णय का मतलब नॉट, मतलब कुछ पता नहीं है। इग्नोरेंस, इग्नोरेंस. सो जानियो का जानियो इज, तो अहंकार का जानियो इज लाइक बियॉन्ड नॉलेज, नॉलेज है, हाँ राइट? करेक्ट। करेक्ट करेक्ट. मैं बीच में सब डिस्कशन चला, तभी मैं सोचा था कि कैसे पॉसिबल है कि जानियो से अहंकार आता है। फिर मुझे हाँ पता चला कि जानियो मतलब एक्सपीरियंस, जो हम लोग एक्सपीरियंस करते हैं, और उसमें पूरा मैं छुपा था क्योंकि मेरा एक्सपीरियंस है वो। करेक्ट। तो मेरा शब्द आया तो वहां पे अहंकार आया ना फिर. हाँ, वही वही बोल रहा हूँ। तो ये जो हाँ पूरा स्थिति है, जो जैसे हम लोग बोलना चलना सब सीखते हैं, जैसे जैसे बड़ा होते हैं, तो ये मेरा एक्सपीरियंस, अरे मैं जानता हूँ, मेरे साथ ऐसा हुआ है, मैं समझता हूँ, मैंने बहुत बार इसको महसूस किया, ये फलाना, हमारा हमेशा हमारा डिस्कशन में होता है। हाँ. तो तब मुझे लगा कि शायद आपने राइट बोला, जानियो का मतलब अहंकार यही है वो, इसके इसके पीछे हम लोग सारा बोलते हैं। लेकिन जब जानियो का जानियो होता है कि ये अहंकार है, यू नो तब आई थिंक वो अलग स्टेट जाता है। तो काफी मतलब बड़ा इंटर। उसको उसको तुरीय अवस्था बोलते हैं. हाँ, जाणीव मीन्स तुरीय अवस्था. तुरीय अवस्था ही शिव अवस्था आहे. करेक्ट करेक्ट. हा म्हणजे जो आपल्या झोपेला पाहतो, जो आपल्या जागृत अवस्थेला पाहतो, जो आपल्या स्वप्नाला पाहतो, पण जो या तिन्हीपासून भिन्न आहे, अशा तिन्हीच्या त्याला चतुर्थ अवस्था म्हटलंय. म्हणून आपण गणपती चतुर्थी का करतो, तर ती चतुर्थ अवस्थेत जायचं आपल्याला आणि मग गणपतीचं पूजन करायचं. त्याशिवाय पूजन होऊ शकत नाही. कारण तो कसा आहे, ज्ञानमय विज्ञानमय असते. तू ज्ञान आणि विज्ञान दोन्हीने युक्त आहे. ज्ञान म्हणजे सूक्ष्म गोष्ट आहे, विज्ञान म्हणजे ब्रह्मांड व्याप्त आहे. त्या सूक्ष्म आणि स्थूल या दोन्हीलाही जो व्याप्त आहे, त्याला जर तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुम्हाला तुरीय अवस्थेत जावं लागेल. म्हणून चतुर्थी करायची. गणेश चतुर्थी का करायची, कारण तो तिन्हीच्या पलीकडे आहे तो. आणि हे तीन म्हणजे जाणीव, नेणीव आणि स्वप्न, हे तीन आहेत. जेव्हा तुम्ही जाणीवेच्या जाणीवेत जाल तेव्हा तुम्ही गणपतीच्या जवळ जाऊन बसाल, हे लक्षात घ्या. दिल्ली दूर है काका, आशीर्वाद देना, पहुंच जाए वहां पर ठीक ठाक। श्री कल्याण. स्वामी। चला, बोला मकरंद, बोला. श्री स्वामी. श्री स्वामी समर्थ, बोला. काही नाही, नुसतं नमस्कार करायलाच फोन हे केला हो होता. हो, नाही अगदी अगदी, खूप आनंद आहे अगदी. हा छान आहे, चाललंय सगळं बरोबर, चालू आहे सगळं. कार्यक्रम महाराज करून घेतात आपल्याकडनं आणि आपण त्यांच्या पूर्ण संरक्षणाखाली आपण करत राहायचं. म्हणजे मग त्याचा रिझल्ट फक्त आनंद आहे, दुसरं काहीच नाही. खूप छान. खूप आनंद आहे अगदी. बाकी आशीर्वाद आहे खूप. स्वामी कृपा.
स्वामी कृपा स्वामी. चला, अजून कोण काही असताना बोलायचं? हा बोला. श्रीराम बोला. बोलतो. श्रीराम, कसे आहेत? सगळं ऐकलं पूर्ण? हो काका, छान वाटलं. खूप काका, ते आनंद. अनुभव जे तुम्ही सांगितलं, अनुभव अनुभवता कधी जे सांगितलं ते अजून एकदा सांगाल का? अनुभव, अनुभोक्ता आणि अनुभव्य हे हा 3 हा शब्द हा. सांगितले. म्हणजे ज्याचा अनुभव घ्यायचा आहे त्याला अनुभव्य म्हटलंय. अनुभव म्हणजे जो प्रत्यक्ष घेत असतो, तर त्या अनुभव्य गोष्टीचा जो आपण त्याचा प्रत्यक्ष स्वीकार करत असतो तो अनुभव आहे. आणि जो अनुभव घेतो त्याला अनुभोक्ता असं म्हटलंय. तेव्हा अनुभोक्ता, अनुभव आणि अनुभव्य हे 3 जेव्हा एकच होतं त्याला त्रिपुटी म्हटलंय. ह्या 3 गोष्टी एकत्र आल्यानंतर कोण कोणाचा अनुभव घेणार? आम्ही भगवंताचा अनुभव घेण्याकरता आम्ही जर भगवंताच्यापासून दूर आलो तर अनुभव येणारच नाही, कारण तो नाही. अव्यक्त राहील. आणि त्याच्या जर जवळ गेलो आपण की त्याशी एकरूप झालो तर अनुभव घेणारा कुठे राहतो? बरोबर. आहे की नाही? म्हणजे दोन्ही राहत नाही. तेव्हा तो निशब्द आणि त्या शून्य अवस्थेच्या जवळपास जेव्हा जातो त्यावेळेस तो परमेश्वराशी एकरूप झालेला असतो. म्हणजे निशब्द अवस्था आहे, तिथे शब्द संपतात. काय तिथे आता बोलणं खुंटून जातं, फक्त बरोबर. डोळ्यात अश्रू असतात आणि अष्टसात्विक भाव तिथे निर्माण होतात. तर तिथे तो प्रत्यक्ष परमात्मा कार्यरत असतो. हो कळालं ना? हो. छान. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. चला, मी आता थांबतो, वेळ संपलेला आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.